Good morning, all of you. Good morning. Good morning, ma'am. Picture, we see incompatibility in prescription. In that definition of incompatibility, types of incompatibility, first physical incompatibility, second chemical incompatibility, and third therapeutic incompatibility. In that physical incompatibility, example of physical incompatibility मध्ये कोणकोणते example बघितले? Physical incompatibility, example of physical incompatibility. बघितलेत ना? Yes or no? All of you, sound is audible? Yes, Yes. ma'am. Yes, ma'am. The example बघितलेत. Physical incompatibility, immiscibility, insolubility, precipitation, liquefaction. कशाचे example आहेत हे? Physically incompatible. Physical incompatibility. Okay, today we see chemical incompatibility. In that chemical incompatibility मध्ये आपण chemical incompatibility, definition of chemical incompatibility, then types of chemical incompatibility मध्ये two types of chemical incompatibility. In that first one, tolerated chemical incompatibility and adjusted chemical incompatibility. Then precipitate Edling interaction. In that method A, method B. Method A diffusible साठी, method B indiffusible precipitate जर large quantity मध्ये असेल तर method B use करणार तुम्ही. Okay, then example of chemical incompatibility मध्ये alkyl incompatibility. In that alkyl salt with alkaline substances. Second, alkyl salt with soluble iodide. इथपर्यंत बघितलं होतं, right? Yes or no? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. नेक्स्ट केमिकल इनकम्पॅटिबिलिटीचे एक्झाम्पल. त्याच्यामध्ये जे काय अल्कोलायडल इनकम्पॅटिबिलिटी मध्ये अल्कोलायडल साल्ट विथ सॅलिसिलेट. अल्कोलायडल साल्ट विथ सॅलिसिलेट. In that, when quinine compounds are combined with salicylate, they form indiffusible precipitate of quinine salicylate. Therefore, follow method B for precipitate Edling combination. अल्कोलायडल साल्ट विथ सॅलिसिलेट. ज्यावेळेस अल्कोलायडल साल्ट म्हणून तुम्ही क्युनिन कंपाऊंड यूज करताय, तो क्युनिन कंपाऊंड जर समजा सॅलिसिलेट सोबत कंबाईन केला, ज्यावेळेस क्युनिन कंपाऊंड आर कंबाईन विथ सॅलिसिलेट, ते काय फॉर्म होते? इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट. कशाचा? क्विनिन सॅलिसिलेट जे आहे त्याचा इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म होते. इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट मीन्स रोल नंबर 64. Yes, ma'am. Indiffusible precipitate means diffusible precipitate or indiffusible precipitate. काय असते diffusible precipitate? अल्कोलायडल साल्ट विथ सॅलिसिलेट. केमिकल इनकम्पॅटिबिलिटी बघतोय, माहिती आहे ना? 64 मुंडे. ओके, माहित आहे. नसेल तर तुमची अब्सेंटी लावली जाईल. केमिकल इनकम्पॅटिबिलिटी बघतो, हे तर माहिती आहे तुम्हाला? येस ऑर नो? हो मॅडम. हा, केमिकल इनकम्पॅटिबिलिटी मध्ये फर्स्ट अल्कोलायडल इनकम्पॅटिबिलिटी आहे. अल्कोलायडल इनकम्पॅटिबिलिटी मध्ये केमिकल इनकम्पॅटिबिलिटी एक्झाम्पल बघत असताना ते मेथड करेक्शनची काय आहे किंवा करेक्ट कसं करायचं, ते मेथड ए नी की मेथड बी नी. मग मेथड ए काय आहे, बी काय आहे, ते झालंय आपलं. माहित असेल ते तुम्हाला. त्याच्यामध्ये अल्कोलायडल साल्ट विथ अल्कलाइन सबस्टन्स झालेलं आहे आपलं. अल्कोलायडल साल्ट विथ सोल्युबल आयोडाइड पण कम्प्लीट झालेलं आहे. ओके, आता काय बघतोय आपण? अल्कोलायडल साल्ट विथ सॅलिसिलेट. अल्कोलायडल साल्ट आहे क्विनिन कंपाउंड्स आर कंबाइंड विथ सॅलिसिलेट. खाली एक्झाम्पल दिलं तुम्हाला, क्विनिन हायड्रोक्लोराइड, सोडियम सॅलिसिलेट. जर क्विनिन कंपाउंड सोडियम सॅलिसिलेट सोबत कंबाईन झाला
तर इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म होते. इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म झाल्यानंतर तुम्ही कोणती मेथड यूज करणार? Method B. Method B. मेथड बी. Method B. मेथड बी काय आहे? एक्सप्लेन. Indivisible. इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट लार्ज क्वांटिटी मध्ये असेल तर तुम्ही मेथड बी यूज करणार. मेथड बी मध्ये काय करणार? कसं परफॉर्म करणार तुम्ही मेथड बी? 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं इक्वली. 2 पार्ट्स मध्ये इक्वल पोर्शन मध्ये डिवाइड करायचं. मेथड बी काय आहे? इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट जर लार्ज क्वांटिटी मध्ये असेल तर तुम्ही मेथड बी यूज करणार. मेथड बी काय आहे? किती वेळा रिपीट केले मेथड बी? इक्वल पोर्शन मध्ये व्हेइकल्स डिवाइड करायचं आणि फर्स्ट करायचं, सेकंड मध्ये कंपाऊंड ड्रॅगकांता हे सॉल्व करून मग ते 2 मिक्स करायचं युनिफॉर्मली स्टरिंग करत. 2 इक्वल पोर्शन मध्ये व्हेइकल डिवाइड करायचं. देन वन ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्स 1 पोर्शन मध्ये डिसॉल्व करणार. त्याच्यामध्ये तुम्ही वन ऑफ द रिएक्टिंग पोर्शन 1 पोर्शन मध्ये डिसॉल्व करणार. त्याच्यामध्येच तुम्ही ऍड कंपाऊंड ट्रागाकांत पावडर ऍड करणार. कंपाऊंड ट्रागाकांत पावडर ऍड करून झाल्यानंतर जो काय सेकंड पोर्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार? dissolve one of the reacting substance in one portion. Then compound ट्रागाकांत पावडर त्याच्यामध्ये ऍड करणार. ते ट्रान्सफर करणार मॉर्टर मध्ये. देन जे काय सेकंड पोर्शन आहे, यूज पार्ट ऑफ सेकंड पोर्शन ऑफ व्हेइकल. जे काय सेकंड पोर्शन आहे व्हेइकलचा तो यूज करणार कशासाठी? स्मूथ मुसिलेज प्रोड्यूस करण्यासाठी. देन ऍड अदर रिएक्टिंग सबस्टन्स आहेत ते ऍड करणार. नंतर मिक्स 2 पोर्शन बाय स्लोली ऍडिंग 1 portion to other with rapid stirring. ते दोन्ही पोर्शन मिक्स करणार बाय ऍडिंग 1 portion to other with rapid stirring करणार. मेथड बी आणि मेथड ए किती वेळा रिपीट केलेत? कशासाठी एवढ्या वेळा रिपीट करतोय? तर आपलं जे काय पुढे केमिकल इनकम्पॅटिबिलिटी एक्झाम्पल आहेत ते करेक्शन करण्यासाठी तुम्ही मेथड ए यूज करणार की बी यूज करणार? मग मेथड ए आणि बी जर तुम्हाला माहित नसेल तर काय आहे ते मेथड ए काय आहे, बी काय आहे माहितीये का? मेथड ए मध्ये आपण कंपाऊंड ट्रागाकांत पावडर मिक्स करत नाही. त्याच्यामध्ये फक्त जे काय व्हेइकल आहे ते 2 इक्वल पोर्शन मध्ये डिसॉल्व करतो. एका पोर्शन मध्ये वन ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्स इन 1 पोर्शन मध्ये डिसॉल्व करतो. देन अदर ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्स डिसॉल्व इन अदर पोर्शन, मिक्स 2 पोर्शन बाय स्लोली ऍडिंग 1 पोर्शन टू अदर. मेथड ए आणि मेथड बी मध्ये आपण काय करतो? कंपाऊंड ट्रागाकांत पावडर ऍड करतो. समजतंय? Yes or no? Yes, ma'am. Present है roll number 62. Roll number 62. Yes, ma'am. समजते मेथड ए काय आहे, बी काय आहे? Yes, ma'am. काय आहे मेथड बी? प्रोसिजर ऑफ मेथड बी कसं परफॉर्म करणार? पटकन सांगा. रोल नंबर 62 येतंय की नाही? येस ऑर नो? ऑल ऑफ यू साउंड इज ऑडिबल? Yes, ma'am. हा मेथड रोल नंबर 62 मेथड ए आणि मेथड बी काय आहे सांगा, किंवा कसं परफॉर्म करणार तुम्ही? रोल नंबर 62 नेक्स्ट लेक्चर येताना तुम्ही मेथड ए आणि मेथड बी वाचून यायचे. फर्स्ट तुम्हाला Okay. विचार जाईल. ओके. रोल नंबर 62 Yes, ma'am. alkyl salt with salicylate. Alkyl salt with salicylate. In that, when quinine compounds are combined with salicylate, they form indiffusible precipitate of quinine salicylate. Therefore, follow method B or precipitate yielding combination.
क्विनिन कंपाऊंड ज्यावेळेस सॅलिसिलेट सोबत कंबाईन केला जातो त्यावेळेस इंडिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म होते. कशाचा? क्विनिन सॅलिसिलेट. क्विनिन हायड्रोक्लोराइड 0.12 ग्राम, सोडियम सॅलिसिलेट 4 ग्राम, वॉटर अप टू 100 ml. याचं जे काय मिक्सचर प्रिपेअर करायचं आहे, मेक अ मिक्सचर. त्याच्यामध्ये जो काही क्विनिन कंपाऊंड आहे, क्विनिन कंपाऊंड आर कंबाईन विथ सॅलिसिलेट. दे फॉर्म इंडिफ्युजिबल प्रिसिपिटेट. इंडिफ्युजिबल प्रिसिपिटेट असल्यानंतर मेथड कोणती यूज केली जाते? इंडिव्हिज्युअल असले की मेथड बी. मेथड बी. ओके. मेथड बी मध्ये काय केलं जातं? टू इक्वल पोर्शन मध्ये व्हेइकल्स डिवाइड केले जातात. फर्स्ट रिएक्टिंग कंपाऊंड फर्स्ट मध्ये डिझॉल्व्ह केला जातो आणि त्यामध्ये कंपाऊंड रागकांता डिझॉल्व्ह करून व्हेइकल मध्ये ते युनिफॉर्मली स्टरिंग करत किंवा पेस्टल मध्ये हे करायचं, ट्रान्सलेट करायचं. स्मूथ म्युझिक फॉर्म होते. अदर रिएक्टिंग सबस्टन्स ऍड करायचा त्याच्यामध्ये नंतर देन मिक्स 2 पोर्शन बाय स्लोली ऍडिंग 1 पोर्शन टू अदर विथ रॅपिड स्टरिंग. ओके. ओके. एक्झाम्पल दिले क्विनिन हायड्रोक्लोराइड 0.12 ग्राम, सोडियम सॅलिसिलेट 4 ग्राम, वॉटर अप टू 100 ml. मेक अ मिक्सचर. नेक्स्ट quinine hydrochloride on reaction with sodium salicylate form quinine salicylate which gets separated as indiffusible precipitate. Therefore, follow method B for precipitate yielding interaction. Quinine hydrochloride आहे. Quinine hydrochloride on reaction with sodium salicylate. Example दिले इथे त्यांनी. Quinine hydrochloride sodium salicylate. Quinine hydrochloride on reaction with sodium salicylate form quinine salicylate which gets separated as indiffusible precipitate. जर indiffusible precipitate असेल तर तुम्ही मेथड बी यूज करणार. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल कॅपिन सिट्रेट, sodium salicylate, water up to caffeine citrate 1 gram, sodium salicylate 3 gram, water up to 90 ml. कॅपिन सिट्रेट, सोडियम सॅलिसिलेट, जे काय कॅपिन सिट्रेट आहे ते काय आहे? अल्कोलाइडल साल्ट विथ सॅलिसिलेट. सोडियम सॅलिसिलेट घेतलेला आहे. कॅपिन सिट्रेट 1 ग्राम, सोडियम सॅलिसिलेट 3 ग्राम, वॉटर अप टू 90 ml. मेक अ मिक्सचर. मिक्सचर प्रिपेअर करायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये कॅपिन सिट्रेट इज अ मिक्सचर ऑफ इक्वल वेट ऑफ कॅपिन अँड सिट्रिक ऍसिड. कॅपिन सिट्रेट कशाचं मिक्सचर आहे? इक्वल वेट ऑफ कॅपिन अँड सायट्रिक ऍसिड. Caffeine citrate is a mixture of equal weight of caffeine and citric acid. जे काय कॅपिन सिट्रेट आहे 1 ग्राम मध्ये घेतलेलं आहे. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. 1 by 1 तुम्हाला झाल्यानंतर विचार झाले ते. रोल नंबर 12 दुबळ पूजा प्रेझेंट आहात का तुम्ही? ओके. Caffeine citrate is a mixture of equal weight of caffeine and citric acid. The citric acid present in caffeine citrate react with sodium salicylate to liberate salicylic acid which get precipitated. Caffeine citrate कशाचं मिक्सचर आहे? इक्वल वेट ऑफ कॅफिन अँड सायट्रिक ऍसिड. ओके. जे काय सायट्रिक ऍसिड प्रेझेंट आहे कॅफिन सिट्रेट मध्ये. The citric acid present in caffeine citrate react with sodium salicylate. कॅपिन सिट्रेट मध्ये जे काय सायट्रिक ऍसिड प्रेझेंट आहे ते काय करतं? सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट होतं. सायट्रिक ऍसिड प्रेझेंट इन कॅपिन सिट्रेट रिएक्ट विथ सोडियम सॅलिसिलेट टू लिबरेट सॅलिसिलिक ऍसिड विच गेट प्रिसिपिटेड. ज्यावेळेस कॅपिन सिट्रेट मधलं जे काही सायट्रिक ऍसिड आहे, सायट्रिक ऍसिड प्रेझेंट असते ते सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट झाल्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड लिबरेट होते आणि ते काय करतं? प्रिसिपिटेट फॉर्म करतं विच गेट प्रिसिपिटेड. इफ कॅपिन इज युज्ड इन्स्टेड ऑफ कॅपिन सिट्रेट इट फॉर्म अ सोल्युबल कॉम्प्लेक्स विथ सोडियम सॅलिसिलेट. कॅपिन सिट्रेटच्या ऐवजी तुम्ही कॅफिन यूज केलं
कॅफिन इज युज्ड इन्स्टेड ऑफ कॅफिन सिट्रेट. कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी तुम्ही कॅफिन यूज केलं फक्त, तर काय होतंय, सोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म होते. सोडियम सॅलिसिलेट सोबत सोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म होते. हे सबस्टिट्यूट caffeine citrate with half as much caffeine as that of caffeine citrate to form clear mixture. काय सांगितलंय, हे substitute caffeine citrate with half as much caffeine. caffeine citrate च्या जागी तुम्ही caffeine citrate च्या ऐवजी तुम्ही सबस्टिट्यूट म्हणून कॅफिन यूज करणार, फक्त कॅफिन. त्याच्यामुळे काय होतंय, क्लिअर मिक्सचर फॉर्म होते. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, क्विनिन हायड्रोक्लोराइड अँड सोडियम सॅलिसिलेट. ज्यावेळेस क्विनिन हायड्रोक्लोराइड ऑन रिएक्शन विथ सोडियम सॅलिसिलेट, क्विनिन हायड्रोक्लोराइड अँड सोडियम सॅलिसिलेटची रिएक्शन होती, त्यावेळेस इंडिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म होते. मग त्यांनी सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय, जे काय अल्कोलाइडल साल्ट म्हणून कॅफिन सिट्रेट यूज केलंय, कॅफिन सिट्रेट, त्याची रिएक्शन सोडियम सॅलिसिलेट सोबत कॅफिन सिट्रेट रिएक्ट झाल्यामध्ये कॅफिन सिट्रेट मध्ये जे काय सायट्रिक ऍसिड आहे ते काय करतं, कॅफिन सिट्रेट मध्ये जे काय सायट्रिक ऍसिड आहे ते सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट होतं. सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट झाल्यानंतर जे काय सॅलिसिलिक ऍसिड आहे ते लिबरेट होतं त्याच्यामधून, विच गेट प्रिसिपिटेट. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं, कॅफिन इज यूज्ड इन्स्टेड ऑफ कॅफिन सिट्रेट. मग तुम्ही कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी कॅफिन यूज केलं तर काय होतंय, सोल्युबल कॉम्प्लेक्स विथ सोडियम सॅलिसिलेट. कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी तुम्ही फक्त कॅफिन यूज केलं तर सोल्युबल कॉम्प्लेक्स विथ सोडियम सॅलिसिलेट सोबत सोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म होते. हे सबस्टिट्यूट कॅफिन सिट्रेट विथ हाफ ॲज मच कॅफिन ॲज दॅट ऑफ कॅफिन सिट्रेट टू फॉर्म क्लिअर मिक्सचर. कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी तुम्ही जर हाफ क्वांटिटी मध्ये कॅफिन घेतलं तर काय होतंय, क्लिअर मिक्सचर फॉर्म होते. सबस्टिट्यूट म्हणून कॅफिन घ्यायचं कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी. समजतंय? येस ऑर नो? केमिकल इनकम्पॅटॅबिलिटी त्याच्यामध्ये मेथड ए आणि मेथड बी तुम्हाला माहित असली पाहिजे. मेथड ए मध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या डिफ्युजिबल प्रिसिपिटेट साठी यूज केली जाते की इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट साठी यूज केलं जातं ते माहित असलं पाहिजे तुम्हाला. तर हे एक्झाम्पल तुम्हाला समजते. एक्झाम्पल केमिकल इनकम्पॅटॅबिलिटीचं काय आहे, टायटलच काय आहे त्याचं, एक्झाम्पल ऑफ केमिकल इनकम्पॅटॅबिलिटी अँड मेथड ऑफ देअर करेक्शन. मेथड ए आहे करेक्शनची की बी आहे ती तुम्हाला फाइंड आउट करायचं. जर डिफ्युजिबल असेल तर मेथड ए, इनडिफ्युजिबल असेल तर मेथड बी. ओके. अल्कोलाइडल साल्ट विथ सॅलिसिलेट. अल्कोलाइडल साल्ट म्हणून फर्स्ट काय क्विनिन हायड्रोक्लोराइड यूज केलंय. क्विनिन हायड्रोक्लोराइड ऍज अ अल्कोलाइडल साल्ट म्हणून यूज केलंय. त्याची जर समजा रिएक्शन सोडियम सॅलिसिलेट सोबत जर केली तर काय होतंय, प्रिसिपिटेट फॉर्म होतंय, इंडिफ्युजिबल प्रिसिपिटेट ऑफ क्विनिन सॅलिसिलेट. मग तुम्ही मेथड बी यूज करणार. मेथड बी करेक्शन साठी तुम्ही मेथड बी यूज करणार. ओके. देन सेकंड एक्झाम्पल काय सांगितलंय, कॅफिन सिट्रेट अँड सोडियम सॅलिसिलेट. कॅफिन सिट्रेट मध्ये जे काय सायट्रिक ऍसिड आहे ते सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट झाल्यानंतर सॅलिसिलिक ऍसिड लिबरेट होते त्याच्यामधून. देन इन्स्टेड ऑफ कॅफिन सिट्रेट जर तुम्ही कॅफिन यूज केलं तर त्याच्यामध्ये सोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म होते. सोडियम सॅलिसिलेट सोबत सोल्युबल कॉम्प्लेक्स फॉर्म होते. ज्यावेळेस तुम्ही कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी कॅफिन फक्त यूज कराल त्यावेळेस. मग हे सबस्टिट्यूट कॅफिन सिट्रेटच्या ऐवजी तुम्ही कॅफिन हाफ क्वांटिटी मध्ये कॅफिन घेणार, त्याच्यामुळे काय होतंय, क्लिअर मिक्सचर फॉर्म होते. समजतंय? येस ऑर नो? Yes, ma'am. इन बॉयज Yes, ma'am. काय समजलं तुम्हाला अल्कोलाइडल साल्ट विथ सॅलिसिलेट मध्ये? साल्ट विथ सॅलिसिलेट, अल्कोलाइडल साल्ट म्हणून काय यूज केले फर्स्ट एक्झाम्पल मध्ये? समजलंय की नाही?
Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. थ्री टाइम्स रिपीट केलं हे अल्कोलाइड साल्ट विथ सॅलिसिलेट. लक्ष असेल तर सांगता येईल. रोल नंबर 19 जाधव दिव्या. काय समजलं तुम्हाला अल्कोलाइड साल्ट विथ Yes, ma'am. अल्कोलाइड साल्ट विथ सॅलिसिलेट मध्ये काय समजलं तुम्हाला? क्विक कंपॅरिझन झालं की अल्कोलाइड स्लाइट होत होते मग. काय लक्ष आहे तुमचं? जेव्हा क्विक कंपॅरिझन कंबाईन होतं ना तेव्हा क्विनिन आहे ते क्विनिन. रोल नंबर 54. रोल नंबर 54 Yes, ma'am. अल्कोलाइड साल्ट विथ सॅलिसिलेट. काय समजलं? इंडिव्हिज्युअल प्रेसिपिटेट कसं फॉर्म होतं मॅडम? कसं होतंय? क्विनोन सॅलिसिलेट सॉरी क्विनोन हायड्रोक्लोराइड क्विनोन सॅलिसिलेट वॉटर ऍड करावं लागेल. ज्यावेळेस क्विनिन कंपाऊंड कंबाईन होते सॅलिसिलेट सोबत त्यावेळेस काय होते? क्विनिन कंपाऊंड्स आर कंबाइंड विथ सॅलिसिलेट दे फॉर्म इंडिफ्युजिबल. मेथड बी यूज करायचं मॅडम. मेथड बी काय आहे? प्रोसिजर सांगा मेथड बी. Procedure of method B for precipitate yielding interaction. Roll number 54. येस मॅम. सांगा मेथड बी. मेथड बी आणि मेथड ए किती वेळा रिपीट केले तुम्हाला? मॅडम इंडिफ्युजिबल प्रेसिपिटेट मध्ये लार्ज क्वांटिटी घ्यायची आणि मेथड ए मध्ये स्मॉल क्वांटिटी असते मॅडम. व्हेरी स्मॉल क्वांटिटी असते. मेथड ए मध्ये स्मॉल क्वांटिटी असते असं नाही म्हणू शकत तुम्ही. Very- स्मॉल क्वांटिटी मध्ये डिफ्युजिबल प्रेसिपिटेट असेल तर मेथड ए यूज करायचे आणि लार्ज क्वांटिटी व्हेरी स्मॉल प्रेसिपिटेट लार्ज असेल क्वांटिटी मध्ये मेथड बी यूज करायचं. हा मग मेथड बी मध्ये लार्ज क्वांटिटी मध्ये जर समजा तुम्हाला इनडिफ्युजिबल प्रेसिपिटेट असेल, आता इथं तुम्हाला काय सांगितलंय? फॉलो मेथड बी फॉर प्रेसिपिटेट यील्डिंग कॉम्बिनेशन. मग तुम्ही मेथड बी कशी फॉलो करणार? प्रोसिजर काय आहे? सांगा पटकन. इक्वल पोर्शन घ्यायचं मॅडम. क्वांटिटी हा नेक्स्ट. व्हेकल वॉटर यूज करायचं मॅडम. व्हेकल हा व्हेइकल म्हणून वॉटर यूज करायचंय. नेक्स्ट. हा रिएक्टिंग सबस्टन्स देन पोर्शन स्लोली स्टीअरिंग करायचं मॅडम. स्टविंग. ओके. पोर्शन आहे हा लेबल लक्ष द्यायचं व्यवस्थित. तुम्हाला काही सुद्धा व्यवस्थित सांगता Yes, आलेलं ma'am. नाही. मेथड बी आणि मेथड ए 10 टाइम्स रिपीट झालेले आहेत.
तुम्ही जर व्यवस्थित लक्ष देत असाल ना तर तुम्हाला समजणार. कुणाला समजली मेथड बी? मेथड बी कुणाला समजलेली नाही? ओके, समजली की नाही? Yes or no? Yes, ma'am. मग सांगा, मेथड बी समजले त्यांनी सांगा, ज्यांना समजले नाही त्यांना अजून एकदा समजेल. मॅम ते डिवायडेड व्हेकल आहे ते 2 डिवाइड करायचं. Then Dissolve one of the reaching substance in one portion. इन वन पोर्शन. नंतर ती कंपाऊंड पावडर आहे ना 2 ग्रॅम इन 100 ml मध्ये ते प्रिपेअर करून त्याच्यात कॉन्स्टंट रॅपिडली स्टरिंग करायचं त्याचं. नंतर मग सेकंड ते त्याच्यामध्ये मिसलेज फॉर्म होतात, प्रोड्यूस होतात मिसलेज. नंतर ते ऍड करायचं मग स्लोली. okay. Alkyl salt with salicylate. समजलंय? Yes or no? Yes. येस मॅम. Next, alkyl salt with soluble iodide and bromides. Fifth example आहे alkyl incompatibility मधले alkyl salt with soluble iodide and bromide. Alkyl incompatibility मध्ये first आपण alkyl salt with alkaline substances, second alkyl salt with soluble iodide, third alkyl salt with tannin, fourth alkyl salt with salicylate, fifth alkyl salt with soluble iodides and bromides. In that alkyl salt with soluble iodide and bromides, alkyls like strychnine, morphine, codeine, etc. form insoluble hydroiodide and hydrobromide with soluble iodide and bromide. These precipitate are insoluble but diffusible. Hence, method A should be followed while dispensing. Alkyl salt with soluble iodide and bromide मध्ये alkyl salt like strychnine, morphine, codeine, etc. ते काय करतात? Form insoluble iodides and hydrobromides with soluble iodide and bromides. These precipitate are soluble आणि हा जो काय precipitate आहे तो soluble आहे but diffusible, insoluble आहे but diffusible आहे. जर diffusible असेल तर कोणती मेथड यूज करणार तुम्ही? फर्स्ट मेथड ए. Method A. Okay. These precipitate are insoluble but diffusible. Hence, method A should be followed while dispensing. Then example, potassium iodide. Potassium iodide 1.5 gram. Example मध्ये ingredient मध्ये काय सांगितले? Potassium iodide 1.5 gram. Tincture of stramonium 8.5 ml. Chloroform water to make 100 ml. Alkyl salt with soluble iodide and bromide. त्याच्यामध्ये potassium iodide 1.5 gram, tincture of stramonium 8.5 ml, chloroform water to make 100 ml. Tincture of stramonium. हे जे काय tincture of stramonium यूज करणार आहे. Tincture of stramonium contain Solansi alkaloid. Tincture of stramonium contain Solaceous alkaloid, which form diffusible precipitate of hydroiodide with potassium iodide. हे जे काय tincture of stramonium आहे त्याच्यामध्ये काय असतं? Solaceous alkaloid असते. Tincture of stramonium contains Solaceous alkaloid. ते काय फॉर्म करते? Which form diffusible precipitate.
of hydroiodide with potassium iodide. Then diffusible precipitate फॉर्म करते. तुम्ही मेथड कोणती यूज करणार डिस्पेन्सिंग साठी? पटपट आन्सर द्यायचा आहे. रेकॉर्डिंग स्टार्ट आहे. अल्कोलायडल साल्ट विथ सोल्युबल आयोडाइड अँड ब्रोमाइड. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जे काय ट्रिंचर स्ट्रॅमोनियम हे जे काय तुम्ही सेकंड इन्ग्रेडियंट आहे ट्रिंचर स्ट्रॅमोनियम 8.5 ml. त्याच्यामध्ये काय आहे, ट्रिंचर स्ट्रॅमोनियम कंटेन सोलॅसियस अल्कोलाइड. सोलॅसियस अल्कोलाइड आहे. ट्रिंचर स्ट्रॅमोनियम कंटेन सोलॅसियस अल्कोलाइड आहे. ते काय फॉर्म करते, डिफ्युजिबल प्रिसिपिटेट. कशाचा, डिफ्युजिबल प्रिसिपिटेट ऑफ हायड्रोआयोडाइड विथ पोटॅशियम आयोडाइड. मग जर समजा डिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म करत असेल तर मेथड कोणती यूज करणार तुम्ही? मेथड मेथड ए. तो फॉलो मेथड प्रिस्क्रिप्शन. मेथड ए मध्ये काय करणार तुम्ही, फर्स्ट जे काय व्हेइकल आहे, व्हेइकल तुम्ही क्लोरोफॉर्म वॉटर म्हणून यूज केले. क्लोरोफॉर्म वॉटर फर्स्ट तुम्ही काय करणार, डिवाइड करणार 2 इक्वल पोर्शन मध्ये. देन डिझॉल्व वन ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्स इन वन पोर्शन. म्हणजे आता इथे तुम्ही काय करणार, क्लोरोफॉर्म वॉटर डिवाइड करणार फर्स्ट 2 इक्वल पोर्शन मध्ये. तुम्ही इथं 100 ml क्लोरोफॉर्म वॉटर यूज केले, 50-50 ml मध्ये डिवाइड करणार फर्स्ट. देन सेकंड मध्ये जे काय दोन्ही पोर्शन आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट काय करणार तुम्ही, वन ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्स इन वन पोर्शन मध्ये डिझॉल्व करणार. क्लोरोफॉर्म वॉटर घेतले तुम्ही 50 ml, त्याच्यामध्ये पोटॅशियम आयोडाइड डिझॉल्व करणार. देन सेकंड मध्ये टिंक्चर ऑफ स्ट्रॅमोनियम डिझॉल्व करणार. हे जे काय दोन मिक्सचर आहेत ते काय करणार तुम्ही, मिक्स द 2 पोर्शन बाय स्लोली ऍडिंग 1 पोर्शन टू अदर बाय रॅपिड स्टरिंग. फर्स्ट काय, क्लोरोफॉर्म वॉटर. आता सो फॉलो मेथड ए इन डिस्पेन्सिंग दिस प्रिस्क्रिप्शन. मग मेथड ए मध्ये काय करणार तुम्ही, फर्स्ट डिवाइड करणार 2 इक्वल पोर्शन मध्ये. 100 ml क्लोरोफॉर्म वॉटर यूज केले तुम्ही, 50-50 ml मध्ये डिझॉल्व करणार. देन वन ऑफ द रिएक्टिंग सबस्टन्स पोटॅशियम आयोडाइड 1 पोर्शन मध्ये डिझॉल्व करणार. देन अदर रिएक्टिंग सबस्टन्स टिंक्चर ऑफ स्ट्रॅमोनियम, अदर रिएक्टिंग सबस्टन्स सेकंड पोर्शन मध्ये डिझॉल्व करणार. देन ते जे काय दोन्ही पोर्शन आहेत ज्याच्यामध्ये पोटॅशियम आयोडाइड आणि टिंक्चर ऑफ स्ट्रॅमोनियम डिझॉल्व केले, ते दोन्ही पोर्शन काय करणार, मिक्स करणार. मिक्स 2 पोर्शन बाय स्लोली ऍडिंग. त्याच्यामध्ये स्लोली ऍड करून मिक्स करणार ते 2 पोर्शन विथ रॅपिड स्टरिंग. समजतंय? येस ऑर नो? समजतंय की नाही? Yes, ma'am. ऑडिबल? Yes, ma'am. Yes, हाँ. ma'am. नेक्स्ट हे झालं तुमचं अल्कोलायडल इनकम्पॅटॅबिलिटी. अल्कोलायडल इनकम्पॅटॅबिलिटी लास्ट अल्कोलायडल साल्ट विथ सोल्युबल आयोडाइन अँड ब्रोमाइड. 5 टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. अल्कोलायडल इनकम्पॅटॅबिलिटी मध्ये फर्स्ट अल्कोलायडल साल्ट विथ अल्कलाइन सबस्टन्स, सेकंड अल्कोलायडल साल्ट विथ सोल्युबल आयोडाइड, थर्ड अल्कोलायडल साल्ट विथ टॅनिन, fourth अल्कोलायडल साल्ट विथ सॅलिसिलेट, फिफ्थ अल्कोलायडल साल्ट विथ सोल्युबल आयोडाइड अँड ब्रोमाइड. हे झालं अल्कोलायडल इनकम्पॅटॅबिलिटी. Then next soluble salicylate incompatibility. Soluble salicylate incompatibility. In that ferric salt react with sodium salicylate.
to liberate indiffusible precipitate of ferric salicylate. Soluble salicylate incompatibility त्याच्यामध्ये काय सांगितलंय? फर्स्ट एक्झाम्पल आहे soluble salicylate with ferric salt. Soluble salicylate with ferric salt. First, ferric salt react with sodium salicylate. जे काही ferric salt आहे ते जर समजा सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट केलं, ferric salt react with sodium salicylate to liberate indiffusible precipitate of ferric salicylate. ferric salt ज्यावेळेस तुम्ही सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट करताय त्यावेळेस काय होतंय? indiffusible precipitate of ferric salicylate liberate होते. Therefore जर समजा indiffusible precipitate असेल तर कोणती मेथड यूज करणार तुम्ही? मेथड बी. मेथड बी. Method B. Method B. Interaction. मेथड बी यूज करणार. मेथड बी काय आहे? ओके, एक्झाम्पल बघून नंतर अजून तुम्हाला एक्सप्लेन केलं जाईल. एक्झाम्पल मध्ये फेरिक क्लोराइड सोल्युशन, सोल्युबल सॅलिसिलेट इनकम्पॅटिबिलिटी मध्ये सोल्युबल सॅलिसिलेट विथ फेरिक साल्ट. म्हणजे काय? फेरिक क्लोराइड सोल्युशन आहे. फर्स्ट इन्ग्रेडियंट कोणता असणार आहे? फेरिक क्लोराइड सोल्युशन 2 ml, सोडियम सॅलिसिलेट 3 ग्राम, वॉटर अप टू 90 ml. मिक्सचर प्रिपेअर करायचंय. Ferric salt react with sodium salicylate to liberate indiffusible precipitate of ferric salicylate. Therefore, follow method B for precipitate yielding interaction. Example मध्ये example ferric chloride solution 2 ml, sodium salicylate 3 gram, water up to 90 ml. मिक्सचर प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यामध्ये फेरिक क्लोराइड रिएक्ट्स विथ सोडियम सॅलिसिलेट. हे जे काय फेरिक क्लोराइड सोल्युशन आहे 2 ml रिएक्ट्स विथ सोडियम सॅलिसिलेट टू फॉर्म फेरिक सॅलिसिलेट. फेरिक क्लोराइड जे आहे, फेरिक क्लोराइड रिएक्ट विथ सॅलिसिलेट. हे जे काय सोडियम सॅलिसिलेट आहे याच्यासोबत फेरिक क्लोराइड रिएक्ट झालं, काय होतंय? indiffusible precipitate फॉर्म होते, which gets separated as indiffusible precipitate. Therefore, follow method B for precipitate yielding interaction. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय त्यांनी? ज्यावेळेस तुम्ही सोडियम बायकार्बोनेट आहे, इन द प्रेझेन्स ऑफ सोडियम बायकार्बोनेट द precipitation of ferric salicylate remains soluble. Hence clear mixture will be formed. हे झालं फेरिक क्लोराइड सोल्युशन तुम्ही सोडियम सॅलिसिलेट सोबत जर रिएक्ट केलं, फेरिक क्लोराइड सोडियम सॅलिसिलेट सोबत रिएक्ट केलं तर काय होतंय? which gets separated as indiffusible precipitate. बट ज्यावेळेस सोल्युबल सॅलिसिलेट विथ फेरिक साल्ट हे जे आहे त्यावेळेस तुम्ही सोडियम बायकार्बोनेट सोल्युबल सॅलिसिलेट सोबत रिएक्ट करताय, प्रेझेन्स ऑफ सोडियम बायकार्बोनेट द precipitate of ferric salicylate remains soluble. सोडियम बायकार्बोनेट सोबत जर समजा फेरिक सॅलिसिलेटची रिएक्शन झाली तर काय होते? ते सोल्युबल असते, त्याच्यामुळे क्लिअर मिक्सचर फॉर्म होते. मग क्लिअर मिक्सचर फॉर्म होत असेल तर तुम्ही काय करणार? फेरिक क्लोराइड सोल्युशन त्याच्यामध्ये सेकंड सोडियम सॅलिसिलेट त्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट ऍड करणार, देन वॉटर. फेरिक क्लोराइड सोल्युशन 2 ml घेणार, सोडियम सॅलिसिलेट 3 ग्राम, सोडियम बायकार्बोनेट 8 ग्राम, वॉटर ऍड अप टू 90 ml. मिक्सचर प्रिपेअर करणार. मग तुम्ही जे काय सोडियम सॅलिसिलेट आहे, सोडियम सॅलिसिलेट अँड सोडियम बायकार्बोनेट यूज करणार आहे तुम्ही, बिकॉज सोडियम बायकार्बोनेट जर यूज केलं तर सोल्युबल प्रेसिपिटेट फॉर्म होते. फेरिक क्लोराइड सोल्युशन 2 ml, सोडियम सॅलिसिलेट 3 ग्राम, सोडियम बायकार्बोनेट 8 ग्राम, वॉटर अप टू 90 ml. त्याच्यामध्ये फर्स्ट काय करणार तुम्ही? डिझॉल्व सोडियम सॅलिसिलेट अँड सोडियम बायकार्बोनेट इन अबाउट 70 ml वॉटर. 90 ml वॉटर यूज करायला सांगितलंय, बट 70 ml वॉटर मध्ये तुम्ही सोडियम सॅलिसिलेट अँड सोडियम बायकार्बोनेट डिझॉल्व करणार. देन ऍड द फेरिक क्लोराइड सोल्युशन. नंतर त्याच्यामध्ये फेरिक क्लोराइड सोल्युशन ऍड करणार,
Then add the ferric chloride solution. Effervescence is produced. When effervescence has ceased, filter through cotton wool and pass sufficient water through filtrate to produce 90 ml. First example काय दिले ferric chloride solution 2 ml, sodium salicylate 3 gram, water up to 90 ml. जर समजा फेरिक क्लोराइड आणि सोडियम सॅलिसिलेट रिॲक्ट झाले तर काय होते इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म होते. इनडिफ्युजिबल प्रिसिपिटेट फॉर्म होत असेल तर मेथड बी यूज करणार तुम्ही. मेथड बी मध्ये तुम्ही काय करताय ट्रागाकांत म्युसिलेज ऍड करताय स्मूथ म्युसिलेज फॉर्म होण्यासाठी. बट ज्यावेळेस फेरिक क्लोराइड सोल्युशन सोबत तुम्ही सोडियम बायकार्बोनेट पण घेतलं, फेरिक क्लोराइड सोल्युशन घेतलं, सोडियम सॅलिसिलेट पण घेतलं, नेक्स्ट इन्ग्रेडियंट सोडियम बायकार्बोनेट जर घेतलं तर काय होते सोल्युबल प्रिसिपिटेट फॉर्म होते फेरिक सॅलिसिलेटचा. त्याच्यामध्ये फर्स्ट काय करणार तुम्ही इथं फक्त सोडियम बायकार्बोनेट एक्स्ट्रा ऍड करणार आहे. सोडियम बायकार्बोनेटची क्वांटिटी फक्त 8 ग्राम असणार आहे. फेरिक क्लोराइड सोल्युशन 2 ml, सोडियम सॅलिसिलेट 3 ग्राम, सोडियम बायकार्बोनेट 8 ग्राम, वॉटर अप टू 90 ml. मग जे काय सोडियम सॅलिसिलेट आहे सोडियम सॅलिसिलेट अँड सोडियम बायकार्बोनेट 70 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणार फर्स्ट. सेकंड फेरिक क्लोराइड जे आहे ते त्याच्यामध्ये ऍड करणार. फेरिक क्लोराइड ऍड केल्यानंतर जे काय इफर्वेसन्स आहेत इफर्वेसन्स माहिती आहेत का वाफ इफर्वेसन्स प्रोडक्ट्स होतात. ज्यावेळेस इफर्वेसन्स स्टॉप होते when effervescence has ceased filter through cotton wool. ज्यावेळेस इफर्वेसन्स स्टॉप होते त्यावेळेस ते सोल्युशन काय करायचं कॉटन वूलने फिल्टर करायचं अँड पास सफिशियंट वॉटर थ्रू द फिल्ट्रेट टू प्रोड्यूस 90 ml. आणि त्या फिल्ट्रेट मधून सफिशियंट वॉटर पास करायचं. तुमचं जे काय व्हॉल्यूम आहे ते 90 ml मेकअप झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होते सोल्युबल प्रिसिपिटेट फॉर्म होते. सोडियम बायकार्बोनेट यूज केल्यामुळे. ओके सोडियम सॅलिसिलेट विथ फेरिक साल्ट. समजले? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes. नेक्स्ट Yes, सोल्युबल ma'am. सॅलिसिलेट मध्ये सेकंड जे एक्झाम्पल आहे ते सोल्युबल सॅलिसिलेट विथ अल्कली बायकार्बोनेट. सोल्युबल सॅलिसिलेट विथ अल्कली बायकार्बोनेट. In that when sodium salicylate is administered orally, it reacts with hydrochloric acid present in stomach to form salicylic acid, which is precipitate and may irritate the gastric mucosa, causing pain in the stomach. Soluble salicylate with alkali carbonate. Soluble salicylate with alkali bicarbonate मध्ये ज्यावेळेस तुम्ही सोडियम सॅलिसिलेट ऍडमिनिस्टर्ड करताय when sodium salicylate is administered orally, it reacts with hydrochloric acid. जे काय स्टमक मध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे त्याच्यासोबत सोडियम सॅलिसिलेट रिॲक्ट होते टू फॉर्म सॅलिसिलिक ऍसिड. काय फॉर्म होते सॅलिसिलेट आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडची रिॲक्शन झाली सॅलिसिलिक ऍसिड फॉर्म होते. जो काय सॅलिसिलिक ऍसिड आहे ते काय करते विच इज प्रिसिपिटेड अँड मे इरिटेट द गॅस्ट्रिक म्युकोजा. गॅस्ट्रिक म्युकोजाला त्याचे इरिटेशन कॉज होते. may irritate the gastric mucosa and causing pain in the stomach. Stomach मध्ये पेन होते. Hence, when sodium salicylate is prescribed, it is usually given along with double the quantity of sodium bicarbonate as that of sodium salicylate to partially neutralize the gastric juice and thus minimizing the formation of precipitate of salicylic acid. Soluble salicylate with alkali bicarbonate मध्ये ज्यावेळेस तुम्ही सोडियम सॅलिसिलेट ऍडमिनिस्टर्ड करताय वगैरे घुटणी ते रिॲक्ट होतं हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. हायड्रोक्लोरिक ऍसिड कशामध्ये असते स्टमच मध्ये असते. त्याच्यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर काय होतं सॅलिसिलिक ऍसिड फॉर्म होते. जे सॅलिसिलिक ऍसिड काय करते इरिटेशन ऑफ गॅस्ट्रिक म्युकोजा अँड कॉझिंग पेन इन द स्टमच. स्टमच मध्ये पेन कॉज करते आणि गॅस्ट्रिक म्युकोजाला इरिटेशन प्रोड्यूस करते. हेन्स वेन सोडियम सॅलिसिलेट त्याच्यामुळे काय करायचंय जे काय सोडियम सॅलिसिलेट आहे ज्यावेळेस सोडियम सॅलिसिलेट प्रिस्क्राइब केलं जातं when sodium salicylate is prescribed, it is usually given along with double the quantity of sodium bicarbonate
as that of sodium salicylate. सोडियम सॅलिसिलेटच्या ऐवजी डबल द क्वांटिटी मध्ये सोडियम बायकार्बोनेट द्यायचं. त्याच्यामुळे काय होणार आहे, टू पार्शली न्यूट्रलाइज द गॅस्ट्रिक ज्यूस. जे काही सोडियम बायकार्बोनेट आहे ते गॅस्ट्रिक ज्यूस न्यूट्रलाइज करणार आहे अँड दस मिनिमाइज द फॉर्मेशन ऑफ प्रिसिपिटेट ऑफ सॅलिसिलिक ऍसिड. त्याच्यामुळे काय होणार आहे, जे काय सॅलिसिलिक ऍसिडचं प्रिसिपिटेशन फॉर्मेशन होते ते मिनिमाइज होणार आहे. समजते? येस ऑर नो? Yes, ma'am. सोल्युबल सॅलिसिलेट विथ अल्कली कार्बोनेट मध्ये ज्यावेळेस तुम्ही सोडियम सॅलिसिलेट ऍडमिनिस्ट्रेट करताय रूटनी, त्यावेळेस काय होते, जे काय सोडियम सॅलिसिलेट आहे ते स्टमच मध्ये जे काय हायड्रोक्लोरिक ऍसिड असते HCl त्याच्यासोबत रिॲक्ट होते. HCl सोबत सॅलिसिलिक ऍसिड रिॲक्ट झाल्यानंतर गॅस्ट्रिक म्युकोजाला इरिटेशन प्रोड्यूस करते आणि जे काय स्टमच आहे त्याला पेन कॉज करते, कॉझिंग पेन इन द स्टमच. हेच त्याच्यामुळे काय करायचंय, जे काय सोडियम सॅलिसिलेट जर प्रिस्क्राईब केलं, सोडियम सॅलिसिलेट इज प्रिस्क्राइब्ड, इट इज युजुअली गिवन अलॉंग विथ डबल द क्वांटिटी ऑफ सोडियम बायकार्बोनेट ऍज दॅट ऑफ सोडियम सॅलिसिलेट. मग ते काय करणार आहे, सोडियम बायकार्बोनेट जे काय गॅस्ट्रिक ज्यूस आहे त्याचा pH कसं करणार आहे, न्यूट्रलाइज, partially neutralize the gastric juice and thus minimize the formation of precipitate of salicylic acid. जे काय सॅलिसिलिक ऍसिडचा प्रिसिपिटेट फॉर्म होते ते मिनिमाइज करणार आहे, कमी करणार आहे. समजते? येस ऑर नो? Yes, Soluble ma'am. salicylate with alkali carbonate. Then when sodium salicylate is dispensed in the solution form, especially along with alkaline substance like sodium bicarbonate, the mixture absorb oxygen from the atmosphere and become reddish brown in color. जे काही सोडियम बायकार्बोनेट आहे, सोडियम सॅलिसिलेट जे आहे, when sodium salicylate is dispensed in the solution form, especially along with alkaline substances. कोणते alkaline substances like sodium bicarbonate, the mixture काय करते, absorb करते ऑक्सिजन, mixture absorb oxygen from the atmosphere and become reddish brown in color. आणि तो जो काय मिक्सचर आहे त्याचा रेडिश ब्राउन इन कलर फॉर्म होते ज्यावेळेस तुम्ही सोडियम सॅलिसिलेट डिस्पेन्स करताय अल्कलाइन सोल्युशन सोबत, लाईक सोडियम बायकार्बोनेट सोबत. जे काय मिक्सचर आहे ते मिक्सचर काय अब्सॉर्ब करते, ऑक्सिजन, ऍटमॉस्फिअर मधला ऑक्सिजन अब्सॉर्ब करते आणि त्याच्यामुळे काय होते, ते जे काय सोल्युशन आहे ते रेडिश ब्राउन कलर फॉर्म करते. When sodium salicylate is dispensed in the solution forming especially along with alkaline substance like sodium bicarbonate, the mixture absorb oxygen from the atmosphere and become reddish brown in color. This change does not affect the therapeutic efficiency of mixture but may lead to confusion in the mind of the patient. कलर चेंज झालाय, थेरापॅटिक इफिशियन्स मध्ये काही इफेक्ट होत नाही, परंतु जे काही पेशंट आहे त्याचं कन्फ्युजन होऊ शकते. जर समजा सोडियम सॅलिसिलेट तुम्ही सोडियम बायकार्बोनेट सोबत डिस्पेन्स केलं सोल्युशन फॉर्म मध्ये आणि जर समजा ऍटमॉस्फिअर मधल्या ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे जे काय अब्सॉर्ब आहे, ऍटमॉस्फिअर मधला जे काय ऑक्सिजन आहे तो अब्सॉर्ब केल्यामुळे जे ते सोल्युशन रेडिश ब्राउन कलरचं झाल्यामुळे काय होते, पेशंट मध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. To avoid this coloring agent, like liquid extract of licorice may be added to darken the color of the mixture. Our patient may be warned about the color change. हे अवॉइड करण्यासाठी काय करायचंय, कलरिंग एजंट म्हणून जे काय लिक्विड एक्स्ट्रॅक्ट आहे लिकोराइस ते ऍड करायचंय. ते ऍड केल्यानंतर काय होणार आहे, जे काय मिक्सचर आहे त्याचा कलर डार्क होणार. To avoid this, a coloring agent like liquid extract of licorice may be added to darken the color of the mixture. Then the color change can be retarded by adding an antioxidant such as sodium metabisulfate 0.1% weight by volume with the permission of the prescriber.
antioxidant. Color change can be retarded by adding antioxidant. कोणते antioxidant? Such as sodium metabisulfate. प्रिस्क्रायबरच्या परमिशननी तुम्ही सोडियम मेटाबायसल्फेट अँटीऑक्सिडंट म्हणून ऍड करताय. कलर चेंज कॅन बी रिटार्डेड किंवा कलर चेंज कॅन बी प्रिव्हेंटेड बाय ऍडिंग अँड अँटीऑक्सिडंट सच एज सोडियम मेटाबायसल्फेट. अँटीऑक्सिडंट तुम्हाला एक्झाम्पल येऊ शकतं. एक्झाम्पल ऑफ अँटीऑक्सिडंट सोडियम मेटाबायसल्फेट. त्याचे एक्झाम्पल आहे इन्ग्रेडियंट मध्ये सोडियम सॅलिसिलेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम मेटाबायसल्फेट, क्लोरोफॉर्म वॉटर अप टू 120 ml, सोडियम सॅलिसिलेट 8 ग्राम, सोडियम बायकार्बोनेट 8 ग्राम, सोडियम मेटाबायसल्फेट 0.08 ग्राम, क्लोरोफॉर्म वॉटर 120 ml. मिक्सचर मेक अ मिक्सचर प्रिपेअर करायचं आहे. त्याच्यामध्ये डिझॉल्व सोडियम सॅलिसिलेट अँड सोडियम बायकार्बोनेट इन 90 ml ऑफ क्लोरोफॉर्म वॉटर. क्लोरोफॉर्म वॉटर ऍज अ व्हेइकल म्हणून तुम्ही यूज करताय. सोडियम सॅलिसिलेट अँड सोडियम बायकार्बोनेट डिझॉल्व करणार फर्स्ट 90 ml क्लोरोफॉर्म वॉटर मध्ये, देन ऍड सोडियम मेटाबायसल्फेट अँड डिझॉल्व इन द मिक्सचर. त्याच्यामध्ये सोडियम मेटाबायसल्फेट ऍड करणार, ते मिक्सचर मध्ये डिझॉल्व करणार. फिल्टर द मिक्सचर अँड पास सफिशियंट क्लोरोफॉर्म वॉटर थ्रू द फिल्टर टू प्रोड्यूस रिक्वायर्ड व्हॉल्यूम. जे काही मिक्सचर आहे ते फिल्टर करणार, व्हॉल्यूम मेकअप करण्यासाठी क्लोरोफॉर्म वॉटर त्या फिल्टर मधून ऍड करणार. हे झालं तुमचं सोल्युबल सॅलिसिलेट अँड सोल्युबल सॅलिसिलेट विथ अल्कली बायकार्बोनेट. समजले? येस ऑर नो? सोल्युबल सॅलिसिलेट विथ अल्कली बायकार्बोनेट समजले की नाही? येस ऑर नो? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Today we stop here. Give me attendance. Roll number 1. Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, 4, Present. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Yes, ma'am. कोणी बोलवलं? तुम्ही काय करता? 12, 13, 14. Present, ma'am.